तर विधान परिषद निवडणूक मी जिंकणारच, शेकापचे जयंत पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील असंही जयंत पाटलांनी म्हटलंय। शेकापचे आमदार भाई जयंत पाटील आपल्या बरोबर आहेत। भाई, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात। महाविकास आघाडीकडनं 3 उमेदवार या सगळ्या रिंगणात उभे आहेत। तुम्ही देखील अर्ज भरलेला आहे। मिलिंद नार्वेकरांनी देखील ठाकरे गटाकडनं अर्ज भरलेला आहे। खरं तर महायुतीकडनं सांगण्यात येते की महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडणार नाही। महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये मी काल पण तुम्हाला बोललो होतो, आमचा आकडा स्पष्ट आहे। आमच्या पक्षाचेच मतं आज 70 होत आहेत, जे आघाडीत आहेत त्याच्यामध्ये 72 होतात आम्हाला धरून सगळ्यांना। तर आम्हाला काय त्याच्यात चिंता वाटत नाही आणि एकतर्फी अशी माझी निवडणूक होईल। 11 जागांसाठी निवडणूक आहेत, 12 उमेदवार आहे। मग तुम्हाला तुमचं मत? आमच्याकडे 72-73 मतं महाविकास आघाडीकडे आहेत। तुम्ही बघा ना, शिवसेनेकडे 15 आहेत, राष्ट्रवादीकडे 13 आहेत, ही मतं जी आहेत आणि 37 मतं काँग्रेसची आहेत होतात। मग त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? कशासाठी तुम्ही बोलता मला कळत नाही। काँग्रेसची अधिकची मतं तुम्हाला मिळतील का, हा विश्वास आहे? महाआघाडी एकत्र आहे, सर्वजण एकत्र मिळून आम्ही लढवणार आहोत आणि त्याच्यामुळे एकत्र कोणाची कुठे नाहीत। महाआघाडीची जे एकत्र बसून आम्ही कालच निर्णय घेतलाय की मताची वाटणी बरोबर करायची, संपला विषय। कोणत्या पक्षाचा उमेदवार पडेल असं तुम्हाला वाटतंय? या सगळ्या आम्हाला त्याची विचार करण्याची गरज नाही। ज्यांनी उमेदवार जास्त उभे केलेले आहेत, कोटा नसताना, काही काना 2चा कोटा कमी आहे, कोण 3चा कोटा कमी आहे, त्यांनी चर्चा करावी। हा तुमचा थेट इशारा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला आहे की शिंदेंना? मी त्याच्या नो कॉमेंट्स। गणेश मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी।